महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या सगणापूरसह सीमावर्ती गावांमध्ये तेलंगणा वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवून मोठं नुकसान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या कारवाईमुळे सगणापूर, हिरापूर खुर्द, कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। गेल्या अनेक दशकांपासून शेती करत असलेल्या जमिनीवर अचानक कारवाई करत वृक्ष लागवडीचं कारण देण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। या घटनेमुळे सीमावर्ती भागातील तणाव पुन्हा वाढला असून शेतकरी न्याय आणि नुकसान भरपाईची मागणी करत आहेत। कोणते लहान आहेत, मग जसे लावले तसे आम्हाला कोळपे आणून देत नाहीत, आम्हाला काही पेरू देत नाहीत, काही राहिले पेरायचे राहणार। ते रोज येऊन आमच्यापाशी येऊन इथं बसाले, आम्हाला आऊत हाण देईना, आऊत हाणाय गेलं येऊन त्यानं आडवं व्हाले। मग आडवं झाल्यावर आम्हाला म्हणाले तुम्ही आऊत हाणायचं नाही, आम्हाला इथं झाडं लावायचे, तुम्ही घरला जा, हे शेती तुमची नाही आहे आमची आहे। मग आम्ही काय करायचं, आज आम्हाला आज महिना दीड महिना होऊ लागले आमच्यानं आता तिथं काही काम करायचं सुधारणा, जेवण देखील करू वाटत नाही। रोज उठल्या इकडे बघायला गेलं ते लोकही आलेत रामपाऱ्यापासून। मग आम्ही करायचं काय, कोणते कागद दाखविले, काहीच नाही, जाळून टाका म्हणतात हे बॉर्डरवरले मराठी लोक। तुम्ही आमच्या आंध्रात राहायचं नाही, तेलंगणामध्ये तुम्ही इथून उठून जा, तुमचं काहीच नाही इथं असं म्हणाले। मग आम्ही काय करायचं, औषध प्या म्हणाले। आम्ही औषध पेतो म्हणलं तर आम्हाला 1 नाही 2 लिटर औषध पेला तरी आमचं काही होत नाही म्हणाले। मग आमचं मरा म्हणाले, मेला तरी आम्हाला टेन्शन नाही, म्हणून आमचा विचार दुसरं काही नाही। जिमनीमध्ये तर आमची कमीत कमी म्हणलं तर 3 पिढ्याची शेती आमची। तर या भर पिकामध्ये ही जमीन महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेलगत असता तर तेलंगणाचे फॉरेस्ट कर्मचारी, डीएफओ मॅडम, फॉरेस्ट आणि पोलीस कर्मचारी बंदोबस्त घेऊन येऊन आम्ही बिनती करत असताना सुद्धा एक गोष्ट ऐकून घेता तर आमच्या शेतामध्ये कापसामध्ये ट्रॅक्टर मारलेले आहेत। सीमे वावरामध्ये भरपिकामध्ये नांगर मारलेले आहे। त्यांच्यासाठी थोडंफार आपल्या सरकारने थोडंसं लक्ष देऊन त्यांचं थोडंसं काळजीपूर्वक पूर्ण हे करावं, ही विनंती आहे आपल्या सरकारला। की त्यांच्याकडे गेलं तर तो म्हणते की औषध पिऊन बी मेला तर काय हरकत नाही, पण इथं प्लांटेशन बनवतोच असं त्यांचं म्हणणं आहे। की हे समजा आपल्या सरकारने त्यांचं पूर्ण काळजी घेऊन पूर्ण ते हे करावे, ही विनंती आहे आपल्या सरकारला। बस एवढीच।